नमस्कार. हेल्दीफाय विथ डॉक्टर नियती ह्या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. हा चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर तो अवश्य सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलचं एक बटन असतं, त्याच्यावर दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ आले की त्याच्याबद्दल तुम्हाला लगेच माहिती मिळेल. आजचा जो विषय मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तो आहे पंचकर्म. साध्या सोप्या भाषेमध्ये पंचकर्म म्हणजे काय याच्याबद्दल मी तुमच्यासाठी 3 व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्याच्यातलाच हा आज पहिला भाग आहे. पंचकर्म ह्यालाच शोधन चिकित्सा असं म्हणतात. शोधन म्हणजे शरीराची शुद्धी करणं. अच्छा, शुद्धी म्हणजे काय? तर आपल्याला माहिती आहे की शरीर दूषित होतं म्हणजे खराब होतं. आणि आयुर्वेदाप्रमाणे दूषित करणारे जी तत्व ती म्हणजे दोष. आपल्याला ऐकून माहिती आहे की आयुर्वेदामध्ये 3 दोष असतात: वात, पित्त आणि कफ. हे 3 दोष शरीरामध्ये दुष्टी किंवा कुठे ना कुठेतरी रोग किंवा रोग होणाऱ्याची प्रक्रिया अशा प्रकारे काही ना काहीतरी करत असतात. आता हे दोष आपण औषधांनी दाबून टाकू शकतो किंवा पंचकर्म करून काढून टाकू शकतो. आलं ना लक्षात? दोष जर कमी प्रमाणात असतील तर ते औषधांनी लगेच दबले जातात किंवा पचवले जातात. ते तुमचे वैद्य ठरवतील की त्यांना दाबायचे, पचवायचे, काय करायचे ते. पण कधी कधी हे दोष आपल्याला शरीरातनं काढूनच टाकायला लागतात. आता हे काढून टाकण्याची जी प्रक्रिया आहे ना, त्यालाच पंचकर्म असं म्हणतात. आता हे पंचकर्म तुम्हाला आता ऐकून कळलं असेल की 5 कर्म आहेत. पण ही 5ही कर्म आहेत ना, त्यांची एक उपमा जर द्यायची झाली तर आपण ऑपरेशन करतो तेव्हा ऑपरेशनच्या अगोदर प्री ऑपरेटिव्ह, पोस्ट ऑपरेटिव्ह अशी खबरदारी घ्यायला लागते. तशीच ह्या पंचकर्मामध्ये पूर्वकर्म, मेन पंचकर्म आणि पश्चातकर्म असे 3 टप्पे असतात. म्हणजे पहिल्यांदा करायची काही कर्म ज्याच्यामध्ये आपण शरीराला तयार करतो. तयार करतो म्हणजे काय? थोडक्यात सांगते. आता आपल्याला माहिती आहे की शरीरावरती आपल्याला त्वचेवरती अनेक रोग होतात, नाही का? आता हे जे त्वचेचे रोग आहेत त्याला सरसकट असं आयुर्वेदाप्रमाणे कुष्ठ असं म्हटलेलं आहे. म्हणजे जो आपण कुष्ठरोग समजतो तो नव्हे, हां, म्हणजे त्याच्यात तो एक भाग येतो. पण कुष्ठ म्हणजे थोडक्यात शरीरामध्ये होणारे त्वचेमध्ये होणारे रोग. ओके. आता त्वचेमधनं जे दोष आहेत वात, पित्त आणि कफ, ह्यांना जर मला शरीरातनं बाहेर काढायचे वमन करून म्हणजे उलटी देऊन, तर मला ते त्वचेमधले दोष कसे येणार पोटामध्ये? ते पोटामधनं मी काढणार. म्हणजे ते जे त्वचेमध्ये जे दोष साठून राहिलेले आहेत रक्तामध्ये, त्वचेच्या खाली, आणि जे हे स्किनचे प्रॉब्लेम्स क्रिएट करतायत, त्यांना मला सगळ्यांना पोटात आणायला पाहिजे आणि मग पोटातनं त्यांचं निष्कासन करायला पाहिजे. पोटातनं त्यांना बाहेर काढून टाकायला पाहिजे. ह्याच्यासाठी करायची जी प्रक्रिया आहे त्याला पूर्वकर्म असं म्हणतात. ही पूर्वकर्म सुद्धा 2 प्रकारची असतात. एक बाह्यकर्म आणि एक अभ्यंतर कर्म. म्हणजे ही जी 5 पंचकर्म आहेत त्याच्यातल्या काही कर्मांना आतून तुम्हाला पूर्वकर्म करायला लागतं आणि काही जे कर्म आहेत त्यांना तुम्हाला बाहेरनं पूर्वकर्म करायला लागतं. हे सगळे नियम बरं का प्रेक्षक हो, तुम्ही आता ऐकून तुम्हाला खूप असं वाटत असेल की हे सगळे नियम कसे कळणार आपल्याला, तर ते तुम्हाला कळायची गरज नाही बरं का. सगळ्या वैद्यांना हे कॉलेजमध्ये चांगल्या पद्धतीने शिकवलं जातं. पंचकर्म विभागामध्ये कोणाला पंचकर्म करायचं, कोणाला नाही करायचं, पूर्वकर्म कुठलं करायचं, कसं करायचं, याच्याबद्दल सखोल माहिती सगळ्या वैद्यांना असते. म्हणूनच तुम्हाला जर पंचकर्म करून घ्यायचं असेल तर ते तज्ज्ञ वैद्यांच्या देखरेखीखालीच करायला पाहिजे. कारण वैद्यच ठरवणार तुम्हाला पूर्वकर्म कुठलं द्यायचं, पंचकर्म कुठलं द्यायचं, त्याच्यामध्ये कुठली कुठली औषधं वापरायची आणि त्याच्यानंतरचं पश्चातकर्म काय करायचं. तर आता पूर्वकर्माबद्दल आपण बघितलं. आता ही 5 कर्म कुठली? तर 5 कर्मांमध्ये पहिलं येतं वमन. वमन म्हणजे उलटी करणं. आता हे सोप्या भाषेत मी सांगितलं, उलटी करणं. त्याची जी संस्कृत व्याख्या वगैरे ती खूपच डिटेलमध्ये आहे. पण उलटी करणं, कंट्रोल्ड व्हॉमिटिंग असं आपण त्याला म्हणू शकतो, की त्याला आपण अगदी त्याला उलटी होतच राहते असं नाही, त्याला आपण थोड्या वेळाने थांबवायचे. दुसरं म्हणजे जुलाबाची औषधं, त्याला विरेचन म्हणतात. विरेचन सुद्धा औषधं 4 प्रकारची वेगळ्या वेगळ्या प्रकारची असतात बरं का.
ते वैद्य ठरवणार तुम्हाला कुठल्या प्रकारचं विरेचन औषध द्यायचं आहे. त्याच्यानंतर बस्ती. बस्ती म्हणजे काय? गुदद्वाराच्या मार्गे तुम्हाला औषधं देणं. म्हणजे आपण थोडक्यात म्हणायचं तर आपल्या सगळ्यांना एनिमा माहितीच असतो. तर एनिमा जो दिला जातो त्या मार्गाने जी औषधं शरीरामध्ये ढकलली जातात त्याला बस्ती असं म्हणतात. चौथं कर्म म्हणजे नस्य कर्म. नस्यावरनं लक्षातच आलं असेल, नासिका म्हणजे नाकामध्ये थेंब टाकणं. हे नाकामध्ये थेंब कसे टाकायचे, त्याच्या अगोदर पूर्वकर्म काय करायचं, हे सुद्धा वैद्य ठरवतात बरं का. तर हे झालं चौथं कर्म नस्य. आणि जे पाचवं कर्म आहे त्याला रक्तमोक्षण असं म्हणतात. म्हणजे शरीरातून रक्त काढून टाकणं. ही रक्त काढण्याची प्रक्रिया सुद्धा अनेक प्रकारांनी केली जाते. जळवा लावल्या जातात किंवा सरळ सिरावेध म्हणजे जसं आपण ब्लड डोनेशनच्यासाठी करतो, एक नीडल घालून रक्त काढतो, त्याला पण सिरावेध असं आयुर्वेदामध्ये म्हणतात. तर सिरावेध प्रकारांनी किंवा एक तुंबा लावून खेचून असे अनेक प्रकार आहेत की ज्याच्यानी हे रक्त शरीरातनं अशुद्ध रक्त काढलं जातं. तर ही सगळी पंचकर्म जी आहेत ती कशी, कोणाला, पूर्वकर्म म्हणजे काय, ह्याच्याबद्दल आपला पुढचा व्हिडिओ येणारच आहे. पण तत्पूर्वी थोडंसं पश्चातकर्मसुद्धा सांगते. आता तुमच्या लक्षात आलं असेल की एवढी उलटी केल्यानंतर जो व्यक्ती आहे ज्यांनी आता उलटी केलेली आहे त्याला नक्कीच अशक्तपणा येणार आहे. त्यामुळे त्याचं पचनसुद्धा थोडंसं कमी होणार आहे बरं का. म्हणजे त्या पाचनशक्तीवरती सुद्धा जास्त जोर येता कामा नाहीये. अशा प्रकारचं पश्चातकर्म केलं जातं. म्हणजे थोडं थोडंच खाणं देऊन हळू आपली पाचनशक्ती किंवा ज्याला आपण अग्नी म्हणतो तो न चोलताना चांगला पेटावा ह्याच्याकडे चांगल्या वैद्याचं नेहमी लक्ष असतं. आणि त्यामुळे तुम्हाला तुमचे वैद्य त्या बाबतीत ॲडवाईस करतील की तुम्ही काय खायचं आहे, कसं खायचं आहे. त्या पद्धतीने तुम्ही पंचकर्म करून घेतलं आणि हे पश्चातकर्म केलं की शरीर चांगलं शुद्ध होतं. अशा शुद्ध शरीरामध्ये रोग होत नाहीत. त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे शोधन आहे हे कोणी करायचं आहे, तर निरोगी व्यक्तीसुद्धा करू शकतो निरोगी राहण्यासाठी. कारण आयुर्वेदाचं मूळ तत्व हेच आहे की तुम्ही तुमच्या स्वास्थ्याचं रक्षण कसं करणार, मग रोग झाल्यानंतर आपण बघूया. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी सुद्धा करू शकता. रोग असेल तर त्याचं निराकरण करण्यासाठी सुद्धा तुम्ही पंचकर्म करू शकता. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या व्यक्तींना पंचकर्म करणं चालतं. पण काही रोग असे आहेत की आपण त्यांना पंचकर्म देऊ शकत नाही. त्याच्याबद्दल आणि ह्या सगळ्या पंचकर्मांबद्दल सखोल माहिती पुढच्या 2 भागांमध्ये बघायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा सांगायला विसरू नका. तुमच्या काही कमेंट्स असतील, काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये अवश्य घाला. आणि हा चॅनल सबस्क्राईब करा. मित्रपरिवाराला सुद्धा त्याच्याबद्दल सांगा. नमस्कार.